नमस्कार मित्र हो. लीगल ॲडव्हाइस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट नितीन वाघमारे आपण सर्वांचं परत एक वेळेस स्वागत करतो. मित्र हो, आपण मॅट्रिमोनियल लॉज जे आहेत त्याविषयीची माहिती घेत आहोत आणि त्यामध्ये या अगोदरच्या भागात आपण त्याविषयी चर्चा केली होती आणि यात प्रामुख्यानं आज आपण जो विषय चर्चा करणार आहोत तो आहे भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम 144 प्रमाणे, जे की अगोदर फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 125 होतं, पोटगी कशी मिळते अर्थात मेंटेनन्स. पोटगी याला विदर्भामध्ये खावटी देखील म्हणतात वऱ्हाडी भाषेत तिकडं. तर हे मेंटेनन्स किंवा पोटगी ही कशी मिळते तर कलम 144 भारतीय न्याय संहितेचं जे आहे त्यामध्ये पत्नी, मुलं आणि आई वडील, म्हणजे पत्नी कोण तर जिनं तिचं पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न केलेलं नाही, म्हणजे काही कारणास्तव घरगुती कलहामुळं सासरच्या जाचामुळं जर ती माहेरी राहत असेल आणि तिनं परत लग्न केलं नसेल तर अशी पत्नी, मुलं आणि मुली ज्यांनी वयाची 18 वर्ष 21 वर्ष पूर्ण केलेली नाहीत किंवा ते मेजर आहेत परंतु कुठल्या तरी शारीरिक अपंगत्वामुळं ते स्वतःचा परतपाळ करू शकत नाहीत, आणि आई वडील, की कधी कधी काय होतं की आई वडिलांना देखील मुलं पाहत नाहीत, अशा वेळेस ते आई वडील देखील या कलम 144 प्रमाणे पोटगीचा अर्ज न्यायालयात दाखल करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पोटगी कुणाच्या विरुद्ध मागितली जाते, की या ज्या कॅटेगरी आहेत मुलं मुली, पत्नी आणि आई वडील, जर ते स्वतःला सांभाळण्यास समर्थ नसतील आणि त्यांची मुलं, पती किंवा आई वडील हे आपल्याजवळ पुरेसे स्वतःला सांभाळण्या इतपत सामर्थ्य असून देखील पत्नीला, मुलांना, आई वडिलांना ते सांभाळत नाहीत, अशा वेळेस पत्नी, मुलं आणि आई वडील अशी त्यांच्या मुलांकडून पोटगी, पतीकडून, आई वडिलांकडून पोटगी मागू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की यावेळेस सिद्ध काय करावं लागतं आपल्याला, की तुम्हाला घरगुती कलहामुळं किंवा सासरच्या जाचामुळं तुम्ही विभक्त आहात, तुम्ही स्वतःला सांभाळण्यास समर्थ नाही आहेत आणि कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय तुम्हाला तुमचा पती जो आहे तो सांभाळीत नाही आहे, किंवा आई वडील असतील ते स्वतःला सांभाळण्यास असमर्थ आहेत आणि मुलगा चांगली नोकरी करतोय, त्याच्याकडं सफिशियंट मीन्स आहेत आणि तरी देखील तो निग्लेक्ट करतो आई वडिलांना, अशा वेळेस ते आई वडील आणि मुलं आणि मुली की ते स्वतःला वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत सांभाळू शकत नाहीत, म्हणून ही जबाबदारी आईवडिलांवर टाकून दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं BNSच्या कलम 144 प्रमाणे पोटगीसाठी न्यायालयात अर्ज दाखल करता येतो आणि त्या माध्यमातून पोटगी मिळवता येते. तर मित्रहो, पोटगी कशी मिळवता येते BNSच्या कलम 144 प्रमाणे हे पाहिलं, परंतु पोटगीच्या अर्जाला डिफेंड कसं करायचं याविषयी आपण उद्याच्या भागात चर्चा करूयात. याविषयी आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये ते विचारा, निश्चितपणे आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. धन्यवाद.